पातळीवर सातत्याने पुरस्कार विजेता एक समाजसेवक ज्याला मोदींचा विरोधक म्हणून या ठिकाणी जोधपूरच्या न्यायालयामध्ये डांबलं जात आहे आणि दुसरीकडे निलेश गायकवाडांसारखे गुन्हेगारी क्षेत्रातली माणसं देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादावर लंडनला स्वित्झर्लंडला पासपोर्ट आणि व्हिसाच्या द्वारे पळून जात आहेत. या सगळ्या गोष्टीचा धिक्कार आणि निषेध व्यक्त करण्याकरता हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. जे कोणी लंडनला गेले असतील, युकेला गेले असतील, या ठिकाणी त्यांना त्याची कल्पना आहे की लंडनला, युकेला, युएसला जायला काय अडचणी असतात. माझ्याबरोबरचे जे पुणे शहराचे माजी महापौर आहेत त्यांची प्रॉपर्टी 200-500 कोटीची असेल, त्यांच्यावर आंदोलन केल्याचे जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे त्यांना लंडनला जायला व्हिसा मिळाला नाही किंवा घरातल्या कार्यक्रमाला जाता आलं नाही ही वस्तुस्थिती. कारण की आपल्यातलं पोलीस खातं चांगलं काम करतं, जे काम चांगलं करणाऱ्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. पण कुठेतरी राजकीय दबाव होतो. या जिल्ह्यातले पोलीस आपल्याला मदत करतात तर दुसऱ्या जिल्ह्यातल्या पोलिसांवर दबाव आणून ज्या पद्धतीने पळायला मदत केली, ज्यांनी व्हिसा मिळवण्यासाठी मदत केली, कारण की निलेश गायकवाडांचे काहीतरी उपकार असतील त्या घटनात्मक पदावर काम करणाऱ्या भाजपच्या नेत्यावर, आणि म्हणूनच त्या ठिकाणी पासपोर्ट पण तयार झाला, व्हिसा पण मिळाला. ज्या पोलीस खात्याची पुणे शहरामध्ये यांच्या टोळीला अटक करण्यासाठी दमछाक झाली, ज्या पोलिसांचे कॉन्स्टेबल असेल, हवालदार असेल, पीएसआय किंवा पीआयएसीपी पर्यंतच्या माणसांना या ठिकाणी स्वतःचा जीव नका या ठिकाणी मुठीत ठेवून या गुंडांच्या टोळ्या ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र झटावं लागलं. त्यांच्या मेहनतीवर पाणी सांडण्याचं काम किंवा पाणी फिरण्याचं काम